आपलं नियोजन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी, सरकारचे पैसे वाचवण्यासाठी ॲडहॉक जज नेमण्याची सिस्टीम आली की रिटायर्ड न्यायाधीशांना नेमलं पाहिजे, त्यात आपले पैसे वाचतील. आणि मग त्यांनी एकच केस सातत्याने दैनंदिन स्वरूपात चालवायची. त्या पद्धतीने ते फास्ट ट्रॅक करायचा असा शब्द वापरण्यात आला. फास्ट ट्रॅक कोर्ट हा बोगसपणा आहे. विशेष न्यायालय हे कायद्याचं वास्तव आहे. विशेष न्यायालय कायदा 1980मध्ये झाला आणि 1979मध्ये, आणि तो कायदा जो आहे तो मजबूत असला पाहिजे. त्या कायद्याच्या प्रक्रियेनुसार विशेष न्यायालय चांगल्या पद्धतीने चालले पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये काय होते की 15-20 साक्षीदार घ्यायचे असतील तर मग ठरवण्यात येते किंवा एवढ्या याच्यात खूप वेळ जाईल, त्याविषयी 6 साक्षीदार घेऊन हा विषय संपवून टाकू, आणि मग तसं न्याय दिल्याचं चित्र निर्माण होते. परंतु त्याच्यावर जेव्हा अपील होते उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये, तेव्हा 35% जास्त केसेसमध्ये शिक्षा रद्द करण्यात आलेली आहे. शिक्षेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. फाशीची शिक्षा दिली असेल तर ती रद्द झालेली आहे. जन्मठेप झाली असेल तर त्याच्यात 12 वर्षापर्यंत कमी करण्यात आलेली आहे. आणि काही ठिकाणी निर्दोष सोडण्यात आलेला आहे. कारण की कोर्टाने असे निरीक्षणं नोंदवले की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जी प्रक्रिया होते ती जलद गतीने, आततायी पद्धतीने चालवण्यात आल्यामुळे पुरावे चांगल्या पद्धतीने तपासले नाही. साक्षीदार जे आहे त्यांचे जबाब व्यवस्थित नोंदवण्यात आले नाही. जे साक्षीदार घ्यायचे त्यांना घेतलेलं नाही. मेडिकल एव्हिडन्सेस जे आहेत ते चांगल्या पद्धतीने जुळत नाही आहेत. आणि अशा अनेक काय म्हणतो आपण लूपहोल्समुळे फास्ट ट्रॅक कोर्टाचे निर्णय हे स्थायी ठरलेले नाही, टिकाऊ ठरलेले नाही. आणि त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जम्पिंग ऑन द प्रोसेस, म्हणजे काही प्रक्रिया वगळून फास्ट ट्रॅकच्या नावाखाली, जलद गतीच्या नावाखाली ॲक्सिडेंटल जस्टिस जे देत आहे, अपघात प्रवण निर्णय देत आहे, त्याची अभ्यासू पद्धतीने चिकित्सा करण्यात आलेली आहे. आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनीसुद्धा त्याच्याबद्दलचे अहवाल तयार केलेले आहेत. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण विशेष न्यायालय ही चांगल्या पद्धतीने चालवली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्ट हे त्यामुळेच एक राजकीय बेबनाव आहे.